नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे. महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर मित्रांनो, याआधी आपण महा टी ई टीसाठी जे महत्त्वाचे घटक आहेत त्या घटकांविषयीचे व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन चेक करा, ते नक्कीच तुमच्या उपयोगाला पडतील. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या विषयाकडे, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्न उत्तरे. तर पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, बालकाच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असलेले सूक्ष्म गती कौशल्य कोणते? त्या प्रश्नाचं उत्तर आहे लेखन. तर पहा, बालकाच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असलेले सूक्ष्म गती कौशल्य विचारले. त्या प्रश्नाचं उत्तर आहे लेखन. तर पहा पुढचा प्रश्न. कुमारवयीन विद्यार्थ्यांना येणारा अनुभव कोणता? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 काय आहे तर चिंता व स्वविषयक क्षमतांबाबत साशंकता. हा अनुभव कुमारवयीन विद्यार्थ्यांना येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, डिस्ग्राफिया ही अध्ययन अक्षमता किंवा अकार्यक्षमता कोणत्या दोषाशी संबंधित असते? तर विचारले काय तर डिस्ग्राफिया. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काय आहे तर लेखन क्षमता. डिस्ग्राफिया ही अध्ययन अक्षमता किंवा अकार्यक्षमता लेखन क्षमता दोषाशी संबंधित आहे, म्हणून उत्तर आहे लेखन क्षमता. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रबलन. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काय आहे तर विद्यार्थ्याला अध्ययन तत्पर ठेवते. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, प्रतिभाशाली किंवा प्रज्ञावान विद्यार्थी हे सामान्यतः. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात. तर पहा, प्रतिभाशाली किंवा प्रज्ञावंत विद्यार्थी हे निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. वायंगोत्स्की यांच्या सिद्धांतानुसार. तर लेव वायंगोत्स्की यांच्या सिद्धांतानुसार अध्ययनासाठी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य भावना विकसित करावी. पहा, लेव वायंगोत्स्की यांच्या सिद्धांतानुसार अध्ययनासाठी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य भावना विकसित करावी. पुढचा प्रश्न पाहूया. एक विद्यार्थी डॅश ने ग्रस्त आहे, त्यामुळे तो सॉ व वॉज आणि न्यूक्लिअर व अनक्लिअर मध्ये फरक ओळखू शकत नाही. तर हा दोष कोणत्या दोषामध्ये येतो? तर उत्तर आहे डिस्लेक्सिया म्हणजेच वाचन दोष या दोष प्रकारामध्ये येतो. तर पहा, एक विद्यार्थी सॉ आणि वॉज यातील फरक तो ओळखू शकत नाही, म्हणून हा दोष प्रकार डिस्लेक्सिया वाचन दोष म्हणजे वाचन दोष या प्रकारामधील आहे, म्हणून याचं उत्तर आहे डिस्लेक्सिया.
त्यालाच आपण वाचन दोष असे म्हणतो. तर डिस्ग्राफिया म्हणजे लेखन दोष. त्यानंतर गणिती दोषाला काय म्हणतो आपण, तर डिस्कॅल्क्युलिया असे म्हणतो. गणिती दोषाला डिस्कॅल्क्युलिया असे म्हणतो. तसेच लेखन दोषाला डिस्ग्राफिया आणि वाचन दोषाला डिस्लेक्सिया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डिस्लेक्सिया. पुढचा प्रश्न पाहूया. अध्ययनासंबंधीच्या कार्यक्षमता कोणामध्ये अधिक असतात? तर पहा, अध्ययनासंबंधी अकार्यक्षमता विचारले. अध्ययनास इथं अकार्यक्षम पाहिजे होतं. अध्ययनासंबंधीच्या अकार्यक्षमता सामान्यतः कोणामध्ये अधिक आढळतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. काय आहे, तर ज्या मुलांचे आई वडील या समस्येने ग्रस्त होते त्या मुलांमध्ये अध्ययनासंबंधी अकार्यक्षमता आढळून येते. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी कोणता मार्ग अधिक योग्य राहील? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे, तर शाळेचा भौतिक परिसर सुंदर व आनंददायी अध्ययनासाठी प्रयत्न करणे. तर पहा, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी शाळेचा जो भौतिक परिसर आहे तो अधिक सुंदर व आनंददायी ठेवण्याचा आनंददायी ठेवण्याचा प्रयत्न करावे. त्यामुळे अध्यापनही चांगले होते. म्हणून याचं उत्तर आहे शाळेचा भौतिक परिसर सुंदर व आनंददायी अध्ययनासाठी प्रयत्न करणे. पुढे पाहूया पुढचा प्रश्न. मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे कोणी म्हटले आहे? तर मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे स्किनर यांनी म्हटलेले आहे. पहा, स्किनर यांनी काय म्हटलेले आहे, तर मानसशास्त्र हे अध्ययनाचे आधारभूत शास्त्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आधुनिक मानसशास्त्र हे कशाचा अभ्यास करते? तर आधुनिक मानसशास्त्र हे मानवी वर्तन व त्यामधील कारणांचा अभ्यास करते. म्हणून उत्तर आहे मानवी वर्तन व त्यामागील कारणांचा अभ्यास हे आधुनिक मानसशास्त्र करते. पुढचा प्रश्न पाहूया. बालकाला अक्षर ओळख कोणत्या वयात होते? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5व्या वयात. तर पहा, बालकाला अक्षर ओळख 5व्या वयामध्ये किंवा 5व्या वर्षी बालकाला अक्षर ओळख होते. पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थी अधिकतर कार्य स्वतःच्या हाताने करत असेल तर अशा विद्यार्थ्यांची डॅश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आत्मनिर्भरता वाढते. तर पहा, विद्यार्थी अधिकतर कार्य स्वतःच्या हाताने करत असेल तर अशा विद्यार्थ्यांची आत्मनिर्भरता वाढते. पुढचा प्रश्न पाहूया. जन्मजात प्रेरणा कोणती आहे? तर जन्मजात प्रेरणा झोप ही आहे. तर पर्याय क्रमांक 1, झोप हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बाल गुन्हेगार कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जे पर्याय क्रमांक 3, जे असामाजिक स्वरूपाचे
हिंसक कार्य करतात. जे असामाजिक स्वरूपाचे हिंसक कार्य करतात त्याला बाल गुन्हेगार असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. व्यक्तीच्या अंतर्गत शारीरिक प्रक्रिया कोणत्या स्वरूपाच्या असतात अशी जिज्ञासा सातत्याने असणारा विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊन कोण बनण्याची शक्यता आहे. तर पहा, व्यक्तीच्या अंतर्गत शारीरिक प्रक्रिया कोणत्या स्वरूपाच्या असतात अशी जिज्ञासा असणारे विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊन कोण बनतात. या प्रश्नाचं उत्तर आहे शल्यचिकित्सक. उत्तर आहे शल्यचिकित्सक. पुढचा प्रश्न पाहूया. प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांसाठी कोणते कार्य सर्वाधिक उपयुक्त ठरते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. काय आहे तर दिलेल्या संकल्पनांवर आधारित मौलिक नाटक लिहिणे. तर पहा, प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या संकल्पनांवर आधारित मौलिक नाटक लिहिणे हे कार्य सर्वाधिक उपयुक्त ठरेल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रज्ञावान विद्यार्थ्यांशी संबंधित समृद्धीकरण कार्यक्रम म्हणजे. तर प्रज्ञावान विद्यार्थ्याशी संबंधित समृद्धीकरण कार्यक्रम म्हणजे बुद्धिमत्ता व प्रगतीनुसार. पहा, उत्तर आहे बुद्धिमत्ता व प्रगतीनुसार पुढील वर्गात जाण्याची संधी द्यावी. पुढचा प्रश्न पाहूया. टर्मन या मानसशास्त्रज्ञाने डॅश पेक्षा अधिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना प्रज्ञावान म्हटले आहे. तर पहा, टर्मन हा जो मानसशास्त्रज्ञ होता त्याने किती IQ पेक्षा अधिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना प्रज्ञावान म्हटलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. किती तर 140 IQ पेक्षा जास्त किंवा अधिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना प्रज्ञावान म्हटले आहे. उत्तर आहे 140. पुढचा प्रश्न. बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार कोणी केला. तर बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार जॉन डुई यांनी केलेला आहे. तर पहा, जॉन डुई यांनी बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार केला. पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षण हक्क अधिनियम 2009च्या अंमलबजावणीने विद्यार्थ्यांना. तर शिक्षण हक्क अधिनियम 2009च्या अंमलबजावणीने विद्यार्थ्यांना वयानुरूप शिकण्याची संधी उपलब्ध होईल. तर पहा, शिक्षण हक्क अधिनियम 2019 नुसार किंवा अंमलबजावणीने विद्यार्थ्यांना वयानुसार किंवा वयानुरूप शिकण्याची संधी उपलब्ध होईल. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रज्ञावान बालके ही डॅश. तर प्रज्ञावान बालके ही अभिरुचीनुसार कोणत्याही क्षेत्रात श्रेष्ठ कामगिरी करू शकतात. तर पहा, प्रज्ञावान विद्यार्थी हे अभिरुचीनुसार म्हणजे आवडीनुसार कोणत्याही क्षेत्र कामगिरी किंवा श्रेष्ठ कामगिरी करू शकतात. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वर्गामध्ये भिन्न वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांशी संबंध ठेवताना शिक्षकाला कशाचे ज्ञान असणे
सर्वात जास्त आवश्यक असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, त्यांच्या विकासाच्या अवस्थानुसार. तर पहा, वर्गामधील भिन्न वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांशी संबंध ठेवताना शिक्षकाला त्यांच्या विकासाच्या अवस्था विकासाच्या अवस्था यांचे ज्ञान असणे सर्वाधिक जास्त आवश्यक असते. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न, शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदी कोणत्या आधारे ठेवाव्यात? तर शिक्षकाने विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदी निरीक्षण, पालक संपर्क आणि मुलाखत या आधारे ठेवाव्यात, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अध्ययनासंदर्भात स्कॅफोल्डिंग ही संकल्पना काय सूचित करते? तर अध्ययनासंदर्भात स्कॅफोल्डिंग ही संकल्पना अनुभवीकडून विद्यार्थ्याला अध्ययनात अडचणीपुरती मदत करून प्रेरणा देणे. तर पहा, स्कॅफोल्डिंग ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना काय सूचित करते? तर अनुभवीकडून विद्यार्थ्याला अध्ययनात अडचणीपुरती मदत करून प्रेरणा देणे हे स्कॅफोल्डिंग ही संकल्पना सूचित करते. पुढचा प्रश्न पाहूया. शाळेमध्ये दिला जाणारा पोषण आहार विद्यार्थ्यांच्या डॅश गरजेशी निगडित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शारीरिक. पुढचा प्रश्न, निम्न आर्थिक स्तराचा प्रभाव कशावर पडत नाही? तर निम्न आर्थिक स्तराचा प्रभाव अध्ययन क्षमता यावर पडत नाही. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे, अध्ययन क्षमता. पुढचा प्रश्न, समाजमिती तंत्राचा उपयोग कशासाठी केला जातो? तर समाजमिती तंत्राचा उपयोग विद्यार्थ्यातील परस्पर संबंध. तर पहा, समाजमिती तंत्राचा उपयोग विद्यार्थ्यातील परस्पर संबंधासाठी केला जातो. पुढचा प्रश्न, ज्ञान स्वतः निर्मित करण्यावर डॅश ही विचारसरणी अधिक भर देते? तर ज्ञान स्वतः निर्मित करण्यावर ज्ञान रचनावाद ही विचारसरणी अधिक भर देते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे, तर ज्ञान रचनावाद. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या मुलांच्या शिक्षणासाठी सांकेतिक भाषेचा वापर केला जातो? त्या प्रश्नाचं उत्तर आहे मूकबधीर. तर पहा, कोणत्या मुलांच्या शिक्षणासाठी सांकेतिक भाषेचा वापर केला जातो? तर मूकबधीर मुलांच्या शिक्षणासाठी सांकेतिक भाषेचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. मतिमंद मुलांची मुख्य अध्ययन विशेषता कोणती असते? तर मतिमंद मुलांची मुख्य अध्ययन विशेषता त्यांचा सर्वच विषय शिकण्यातील वेग कमी असतो, तो शैक्षणिक व सामाजिक जीवनाला प्रभावी करतो. तर पहा, पर्याय क्रमांक 3. तर मतिमंद मुलांची मुख्य अध्ययन विशेषता कोणती असते? तर त्यांचा सर्वच विषय शिकण्यातील वेग कमी असतो, तो शैक्षणिक व सामाजिक जीवनाला प्रभावित करतो. पुढचा प्रश्न पाहूया. बालकामधील वाईट सवयींना कोणत्या मार्गाने सुधारले जाऊ शकते? तर बालकामधील वाईट सवयींना प्रेमाने व विश्वासाने
या मार्गाने सुधारले जाऊ शकते. म्हणून पर्याय क्रमांक 2 प्रेमाने व विश्वासाने. पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गृहपाठाची तपासणी केव्हा केली पाहिजे? केव्हा केली पाहिजे? तर पर्याय क्रमांक 3 नियमितपणे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गृहपाठाची तपासणी नियमितपणे केली पाहिजे. पुढचा प्रश्न पाहूया. भाषा शिक्षणाची सुरुवात प्रथम कोठे होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भाषा शिक्षणाची सुरुवात प्रथमतः कौटुंबिक वातावरणात होते. उत्तर आहे कौटुंबिक वातावरण. पुढचा प्रश्न पाहूया. बालमानसशास्त्रानुसार विकासाची कोणती अवस्था सर्वात जास्त गुंतागुंतीची व कठीण असते किंवा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुमारावस्था. तर बालमानसशास्त्रानुसार विकासाची अवस्था ही कुमारावस्था ही सर्वात जास्त गुंतागुंतीची व कठीण असते. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुमारावस्था. पुढचा प्रश्न पाहूया. बालविकासाचा कोणता सिद्धांत नाही असं विचारले? त्या प्रश्नाचं उत्तर आहे विकास हा यंत्रवत पद्धतीने घडून येतो. विकास हा यंत्रवत पद्धतीने घडून येतो. हा सिद्धांत बालविकासाचा सिद्धांत नाही. पुढचा प्रश्न. बालमानसशास्त्राचा संबंध कशाशी नाही असं विचारले? तर संप्रेषण माध्यमांचा अभ्यास हे बालमानसशास्त्राचा संबंध नाही आहे. याच्याशी बालमानसशास्त्राचा संबंध नाही. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तुमच्या वर्गातील X हा मुलगा असामाजिक वर्तन करत असल्यास तुम्ही शिक्षक म्हणून काय करावे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्याच्या वर्तनामागील कारणे जाणून उपाय करणे. तर पहा, तुमच्या वर्गातील X हा मुलगा असामाजिक वर्तन करत असल्यास तुम्ही त्याच्या वर्तनामागील कारणे जाणून त्यावर उपाय करावे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे कोणता सृजनात्मक बालकाचा गुण नसतो? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मर्यादित अभिरुची. मर्यादित अभिरुची हा बालकाचा सृजनात्मक गुण नसतो. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे विज्ञानाचे प्रयोग करताना बऱ्याचदा मुले उपकरणे आपल्या हातात घेतात व मुलींना प्रयोगाच्या नोंदी घेण्यास सांगतात. हे वर्तन कशामुळे घडते? त्या प्रश्नाचं उत्तर आहे समाजात होणारा पर्याय क्रमांक 4 काय आहे? तर समाजात होणारा स्त्री पुरुष लिंगभेदाचा नकळतपणे मुलांच्या वर्तनावर परिणाम होतो. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न संपादित प्रेरणा ही, त्या प्रश्नाचं उत्तर आहे संपादित प्रेरणा ही
कठीण कार्य पूर्ण करण्याचा चिकाटीने प्रयत्न करते. संपादित प्रेरणा ही कठीण कार्य पूर्ण करण्याचा चिकाटीने प्रयत्न करते. पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्याचे उत्तर प्राप्त करण्यासाठीचा वेळ किती असावा? त्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्नाच्या काठिण्य पातळीनुसार कमी किंवा अधिक. तर पहा, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्याचे उत्तर प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना किती वेळ असावा? तर त्या विचारलेल्या प्रश्नाच्या काठिण्य पातळीनुसार कमी किंवा अधिक. जर तो प्रश्न सोपा असेल तर कमी वेळ लागतो. जर तो प्रश्न कठीण असेल तर ते उत्तर देण्यासाठी विद्यार्थ्याला अधिक वेळ लागू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 2, प्रश्नाच्या काठिण्य पातळीनुसार कमी किंवा अधिक. पुढचा प्रश्न, बालकाला पुरस्कार देणे ही कोणत्या स्वरूपाची प्रेरणा आहे? तर बालकाला पुरस्कार देणे ही बाह्य स्वरूपाची प्रेरणा आहे. पर्याय क्रमांक 2, बालकाला पुरस्कार देणे ही बाह्य स्वरूपाची प्रेरणा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बालकांमध्ये कोणती प्रेरणा अधिक काळ टिकते? तर बालकांमध्ये स्वयंप्रेरणा अधिक काळ टिकते. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बालकाच्या बौद्धिक विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणत्या वातावरणाचा पडतो? तर बालकाच्या बौद्धिक विकासावर असं विचारलंय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कुटुंब. पुढचा प्रश्न पाहूया. एक शिक्षक प्रश्नपत्रिका विशिष्ट उद्देशाने अनुसरून बनवली किंवा नाही याची पडताळणी करत आहे, यास काय म्हणतात? तर पहा, एक शिक्षक प्रश्नपत्रिका विशिष्ट उद्देशांना अनुसरून बनवली किंवा नाही याची पडताळणी करत आहे, यास विषयवस्तू सप्रमाणता म्हणतात. काय म्हणतात? विषयवस्तू सप्रमाणता म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. शाळेमध्ये बालकाचे मूल्यमापन करण्याचा हा सिद्धांत कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर शाळेमध्ये बालकाचे मूल्यमापन करण्याचा सिद्धांत बाह्य परीक्षकाच्या तुलनेत शालेय शिक्षक विद्यार्थी क्षमतांचे अचूक मापन करून मार्गदर्शन करू शकतो. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर पहा, बाह्य परीक्षकाच्या तुलनेत शालेय शिक्षक विद्यार्थी व त्यांचे अचूक मापन करून मार्गदर्शन करू शकतो, या तत्वावर आधारित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिभेद आढळून येतात, त्यासाठी शिक्षकांनी डॅश. तर याचं उत्तर आहे, विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिभेद आढळून येतात त्यासाठी शिक्षकांनी अध्ययनासंबंधीच्या विविध अनुभूती विद्यार्थ्यांना प्राप्त करून दिल्या पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बालकाच्या शिकण्यामध्ये कोणता घटक अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे वेंगोत्स्की म्हणतो? तर बालकाच्या शिकण्यामध्ये सामाजिकता हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण
असल्याचे व्यंगोत्स्की म्हणतो. मग पर्याय क्रमांक 3 सामाजिकता. पुढचा प्रश्न पाहूया. शाळेमध्ये एक शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या विविध विषयांवर अनुसरून व वर्गात वैविध्यपूर्ण अनुभवावर भर देत आहे. संबंधित शिक्षकावर कोणत्या सिद्धांताचा प्रभाव आहे? तर पहा, त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गार्डनरची बहुविध बुद्धिमत्ता उपपत्ती. पर्याय क्रमांक 3 गार्डनरची बहुविध बुद्धिमत्ता उपपत्ती. पुढचा प्रश्न पाहूया. एक शिक्षिका विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची लगेच उत्तर न देता त्यासंबंधी सहकारी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करण्यास सांगते. त्यांच्यातून येणाऱ्या उत्तराची वर्गात सर्वांगीण चर्चा करते. शिक्षिकेचा हा दृष्टिकोन कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विद्यार्थ्यात सहकार्यात्मक अध्ययनाचा विकास करणे. विद्यार्थ्यात सहकार्यात्मक अध्ययनाचा विकास करणे. पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षकांशी संबंधित अध्ययनात प्रभावित करणारा घटक कोणता? तर शिक्षकांशी संबंधित अध्ययनास प्रभावित करणारा घटक म्हणजे विषयावर प्रभुत्व. पर्याय क्रमांक 2 विषयावर प्रभुत्व. पुढचा प्रश्न पाहूया. एका शाळेत गायन स्पर्धेसाठी शिक्षक मुलांपेक्षा मुलींना अधिक संधी देतात. त्यांचा हा दृष्टिकोन डॅश दर्शवितो? तर पर्याय क्रमांक 2 लैंगिक पूर्वग्रह. एका शाळेत गायन स्पर्धेसाठी शिक्षक मुलांपेक्षा मुलींना अधिक संधी देतात. त्यांचा हा दृष्टिकोन लैंगिक पूर्वग्रह दर्शवतो. पुढचा प्रश्न पाहूया. तुमच्या वर्गातील सामान्य बुद्धिमत्ता असलेला विद्यार्थी नापास झाला तर शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही विद्यार्थ्याला अध्ययन अनुभव देण्यात अपयशी ठरला. पर्याय क्रमांक 2. तर पहा, तुमच्या वर्गातील सामान्य बुद्धिमत्ता असलेला विद्यार्थी नापास झाला तर शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्याला अध्ययन अनुभव देण्यात कुठेतरी अपयशी ठरलात. पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थ्यातील सुप्त क्षमतांच्या विकासासाठी कोणत्या शिक्षणाची सध्या गरज आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बालकेंद्रित शिक्षण. बालकेंद्रित शिक्षण. विद्यार्थ्यातील सुप्त क्षमतांच्या विकासासाठी बालकेंद्रित शिक्षण ही शिक्षणाची सध्या गरज आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न प्रकार कोणता? तर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न प्रकार यामध्ये सत्य किंवा असत्य हा जो प्रकार आहे हा प्रकार वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रगतिशील शिक्षणाचे वैशिष्ट्य कोणते आहे? तर प्रगतिशील शिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे शालेय वेळापत्रक व बैठक व्यवस्थेबाबत लवचिकता. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया.
कोहलबर्गच्या मते शिक्षक बालकातील नैतिक मूल्यांचा विकास कोणत्या मार्गाने करू शकतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नैतिक मुद्द्यांवर विद्यार्थ्यात चर्चा घडवून आणणे. पर्याय क्रमांक 4. तर कोहलबर्ग यांच्या मते शिक्षक बालकातील नैतिक मूल्यांचा विकास नैतिक मुद्द्यांवर विद्यार्थ्यात चर्चा घडवून आणणे या मार्गाने होऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांबरोबर आंतरक्रिया करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. कारण त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अध्ययन विषयक आंतरक्रियातून सामाजिक कौशल्याचा विकास होतो. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे अध्ययन विषयक आंतरक्रियातून सामाजिक कौशल्याचा विकास होतो. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. समस्या निराकरण पद्धतीची पहिली पायरी कोणती? तर समस्या निराकरण करण्याची पहिली जी पायरी आहे ती आहे समस्येची जाणीव. पर्याय क्रमांक 4. समस्या निराकरण करण्याची जी पहिली पायरी आहे ती आहे समस्येची जाणीव. जर तुम्हाला समस्येची जाणीवच झाली नाही तर तुम्ही ती समस्या सोडवणार कसे? म्हणून ही जी समस्येची जाणीव आहे ही पहिली पायरी आहे. कशाची? तर समस्या निराकरणाची. म्हणून समस्या निराकरणाची पहिली जी पायरी आहे ती आहे समस्येची जाणीव होणे महत्त्वाचे असते. म्हणजे पहिली जी पायरी आहे ती समस्येची जाणीव. पुढचा प्रश्न. मानवी व्यक्तिमत्वाचा विकास कोणत्या बाबींवर अवलंबून असतो? तर मानवी व्यक्तिमत्वाचा विकास जो आहे तो अनुवंशिकता व वातावरण यांचा संमिश्र परिणामावर अवलंबून असते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अनुवंशिकता व वातावरण यांचा संमिश्र परिणामावर मानवी व्यक्तिमत्वाचा विकास अवलंबून असतो. पुढे पाहूया पुढचा प्रश्न. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगतरित्या लक्ष देणे आवश्यक आहे. याचे कारण काय आहे? तर याचे कारण असे आहे की प्रत्येक बालकाची अध्ययन करण्याची शैली ही वेगळी असल्याने त्यांच्या मदतीकरिता तर पहा, अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगतरित्या लक्ष देणे का गरजेचे आहे? तर प्रत्येक बालकाची अध्ययन करण्याची शैली वेगळी असते. ही शैली वेगळी असल्याने त्यांच्या मदतीकरिता शिक्षकाने अध्ययन अध्यापन करताना विद्यार्थ्याकडे व्यक्तिगतरित्या लक्ष द्यावे. पुढचा प्रश्न पाहूया. अध्ययनाचे प्रमुख क्षेत्र कोणते? तर अध्ययनाचे प्रमुख क्षेत्र हे अनुभव आहे. पर्याय क्रमांक 2. अध्ययनाचे प्रमुख क्षेत्र हे अनुभव आहे. पुढचा प्रश्न. बालकाला अध्ययन करण्याचा कंटाळा येतो ही बाब कोणत्या गोष्टीकडे निर्देश करते? तर बालकाला अध्ययन करण्याचा कंटाळा येतो ही बाब बालक हा यांत्रिक पद्धतीने अभ्यास करत आहे ही गोष्ट या गोष्टीकडे निर्देशित करते. तर पर्याय क्रमांक 2, बालक हा यांत्रिक पद्धतीने अभ्यास करत आहे या गोष्टीकडे निर्देश करते. पुढचा प्रश्न. शिक्षणाच्या संदर्भात सामाजिकीकरण म्हणजे? तर शिक्षणाच्या संदर्भात सामाजिकीकरण म्हणजे सामाजिक नीती नियमांशी समायोजन साधणे. सामाजिक नीती नियमांची समायोजन साधणे म्हणजे
सामाजिकीकरण होय. पुढचा प्रश्न पाहूया. विकासाचा कोणता सिद्धांत आहे? तर विकासाचा कोणता सिद्धांत आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सर्व व्यक्तींचा विकासाचा वेग समान नसतो. पहा, सर्व व्यक्तींचा विकासाचा वेग जो आहे तो समान नसतो. पुढचा प्रश्न पाहूया. दुसरीच्या वर्गात शिक्षक अध्यापन करताना फळे ही संकल्पना समजण्यासाठी विविध फळे वर्गात दाखवतात व विद्यार्थ्यांशी फळांसंबंधी चर्चा करतात. शिक्षकाच्या अशा स्वरूपाच्या अध्यापनामुळे विद्यार्थी डॅश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्ञान निर्माण करण्याचा प्रयत्न. ज्ञान निर्माण करण्याचा प्रयत्न. पुढचा प्रश्न. 1.5 वर्षाचे लहान बाळ त्याच्या आईच्या कडेवर असते तेव्हा घरात नवीन आलेली व्यक्ती बाळाला घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा बाळ मोठ्याने रडते. बाळाचे रडणे हे काय दर्शवते? तर बाळाचे रडणे हे भावनिक असुरक्षितता दर्शवते. भावनिक असुरक्षितता दर्शवते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रेरणा कोणाला उद्दीपित करते? तर प्रेरणा क्रियाशीलतेला उद्दीपित करते. पर्याय क्रमांक 2. प्रेरणा क्रियाशीलतेला उद्दीपित करते. पुढचा प्रश्न पाहूया. बालक चुका करत व पुढील वेळी मागील चुका टाळत शिकतो. मागील चुका टाळत शिकते असे कोणत्या मानसशास्त्रीय सिद्धांत मांडला? कोणता मानसशास्त्रीय सिद्धांत सांगतो? तर पहा, बालक चुका करते व पुढील वेळी मागील चुका टाळत शिकते. तर हा सिद्धांत प्रयत्न प्रमाद पद्धती या मानसशास्त्रीय सिद्धांत सांगतो. हा जो काही सिद्धांत आहे मानसशास्त्रीय सिद्धांत सांगतो. कोणता? तर प्रयत्न व प्रमाद. चुका करणे व पुढच्या वेळी मागील चुका टाळत तो शिकतो. तर ही जी क्रिया आहे ही प्रयत्न प्रमाद पद्धती किंवा प्रयत्न प्रमाद सिद्धांत सांगतो. पुढचा प्रश्न पाहूया. अमूर्त बुद्धिमत्ता कोणासाठी आवश्यक आहे? तर अमूर्त बुद्धिमत्ता ही वरील सर्व, पर्याय क्रमांक 5, वरील सर्व तर कोण? तर शिक्षक, चित्रकार, साहित्यिक व कवी. अमूर्त बुद्धिमत्ता ही वरील सर्वांसाठी आवश्यक आहे. म्हणजे शिक्षक, चित्रकार, साहित्य, कवी या सर्वांसाठी अमूर्त बुद्धिमत्ता ही संकल्पना आवश्यक आहे किंवा अमूर्त बुद्धिमत्ता आवश्यक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रज्ञावंत बालकाचे ज्ञानेंद्रिय ही डॅश असतात. तर प्रज्ञावंत बालकाचे ज्ञानेंद्रिय ही तीव्र संवेदनक्षम असतात. पर्याय क्रमांक 2, तीव्र संवेदनक्षम असतात. पुढचा प्रश्न पाहूया. बालकाच्या मानसिक आरोग्यासाठी कोणता घटक हानिकारक नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बालकाच्या मानसिक आरोग्यासाठी सहानुभूती व प्रेम. तर पहा, बालकाच्या मानसिक आरोग्यासाठी सहानुभूती व प्रेम हे घटक
हानिकारक नाही. पुढचा प्रश्न पाहूया. चांगल्या व्यक्तिमत्वाकरिता आवश्यक बाब कोणती? तर चांगल्या व्यक्तिमत्वाकरिता आवश्यक बाब म्हणजे दृढ इच्छाशक्ती. उत्तर काय आहे? दृढ इच्छाशक्ती आवश्यक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बालकाच्या विकासाचे टप्पे सांगताना मनोलैंगिक अवस्था कोणी सांगितली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिग्मंड फ्राइड. फ्राइड यांनी ही संकल्पना किंवा ही अवस्था सांगितली. पुढचा प्रश्न पाहूया. प्रतिभाशाली बालकाची लक्षणे कोणत्या अवस्थेत दृष्टिक्षेपात येतात? तर प्रतिभाशाली बालकाची लक्षणे ही कुमारावस्था, पर्याय क्रमांक 3 कुमारावस्था या अवस्थेत दृष्टिक्षेपात येतात. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बालकाच्या मानसिक क्षमतांचा गट ओळखा. त्या प्रश्नाचं उत्तर आहे तर्क, अनुमान, तुलना, चिंतन. तर्क, अनुमान, तुलना आणि चिंतन हा जो गट आहे तो बालकाच्या मानसिक क्षमतांचा गट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बालकाचे शारीरिक वय व मानसिक वय समान असते तेव्हा बालकाचा बुद्धिगुणांक किती असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 100. पर्याय क्रमांक 4. बालकाचे शारीरिक वय व मानसिक वय जर समान असे आहे तेव्हा बालकाचा बुद्धिगुणांक हा 100 इतका असतो. पुढचा प्रश्न. कुमारावस्थेचे कोणते वैशिष्ट्य नाही असं विचारले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वस्तुसंग्रह वृत्ती. वस्तुसंग्रह वृत्ती हे कुमारावस्थेचे वैशिष्ट्य नाहीये. पुढचा प्रश्न. खेळाच्या माध्यमातून बालकाचे सामाजिकीकरण अधिक होते कारण बालक खेळताना सांघिक भावना निर्माण होते. बालक खेळताना सांघिक भावना निर्माण होते. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. बालकाचे व्यक्तिमत्व विषयक स्थायी भाव हे आहे कोणते आहे? तर बालकाचे व्यक्तिमत्व विषयक स्थायी भाव हे जन्मजात आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर जन्मजात. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया. थॉर्नडाईक कोणत्या देशातील होता? तर थॉर्नडाईक हे अमेरिकेतील होते. पुढचा प्रश्न. मानवी विकास हा कोणत्या बाबींशी निगडीत असतो? तर मानवी विकास हा जैविक व सामाजिक बाबींशी निगडीत असतो. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. बहिर्मुखी बालक हे डॅश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बहिर्मुखी बालक हे इतरांशी संवाद साधण्यात पुढाकार घेते. पर्याय क्रमांक 1. बहिर्मुखी बालक हे इतरांशी संवाद साधण्यात पुढाकार घेते. पुढचा प्रश्न. थॉर्नडाईकने कोणता नियम सांगितला नाही असे विचारले? तर
थॉर्नडाईक यांनी समीपतेचा नियम सांगितला नाही. थॉर्नडाईक यांनी समीपतेचा नियम सांगितला नाही. पुढचा प्रश्न पाहूया. बालकाला येणाऱ्या स्वानुभवातून त्याचा कोणता विकास घडून येतो? तर बालकाला येणाऱ्या स्वानुभवातून त्याचा मानसिक विकास घडून येतो. पर्याय क्रमांक 3 मानसिक. पुढचा प्रश्न पाहूया. सामाजिकदृष्ट्या समायोजित नसणारे बालक चोरी करणे, मारामारी करणे यासारख्या कृती करतात. अशा कृती करणाऱ्या बालकाला काय म्हणतात? तर अशा कृती करणाऱ्या बालकाला बालगुन्हेगार म्हणतात. पर्याय क्रमांक 3. तर पहा, सामाजिकदृष्ट्या समायोजित नसणारे बालक चोरी करणे, मारामारी करणे यासारख्या कृती करतात. अशा कृती करणाऱ्या बालकाला बालगुन्हेगार म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. बालमानसशास्त्राच्या केंद्रस्थानी कोण आहे? तर बालमानसशास्त्राच्या केंद्रस्थानी बालक आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूया. अध्ययनासाठी सर्वात महत्त्वपूर्ण स्वरूपाची बाब कोणती? तर अध्ययनासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अध्ययनपूरक शालेय वातावरण. अध्ययनपूरक शालेय वातावरण. पुढचा प्रश्न. बालकाच्या वाढ व विकासाचा अभ्यास करण्यासाठी कोणती मानसशास्त्रीय पद्धती उपयुक्त ठरते? तर बालकाच्या वाढ व विकासाचा अभ्यास करण्यासाठी विकासात्मक पद्धती उपयुक्त ठरते. पर्याय क्रमांक 3 विकासात्मक पद्धती. पुढचा प्रश्न. बालकाचे सामाजिकीकरण करण्यासाठी उपयुक्त घटक कोणता? तर बालकाचे सामाजिकीकरण करण्यासाठी उपयुक्त घटक म्हणजे कुटुंब, शाळा, अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन. म्हणून पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. पुढचा प्रश्न पाहूया. प्रत्येक व्यक्ती हा एकमेव असतो, तो इतरांपेक्षा व्यक्तिभेदांनी भिन्न असतो. याचे कारण म्हणजे तर अनुवंशिकता व वातावरणातील वेगळेपण. पर्याय क्रमांक 4. तर पहा, प्रत्येक व्यक्ती हा एकमेव असतो, तो इतरांपेक्षा व्यक्तिभेदांनी भिन्न असतो. याचे कारण म्हणजे अनुवंशिकता व वातावरणातील वेगळेपण. पुढचा प्रश्न पाहूया. बालविकासाशी संबंधित वैगोत्स्की म्हणतो की काय म्हणतो? तर विकास हा सामाजिक आंतरक्रियेशी संबंधित असतो. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर पहा, विकास हा सामाजिक आंतरक्रिया संबंधित असतो. पुढचा प्रश्न पाहूया. अभियोग्यता म्हणजे काय? तर अभियोग्यता म्हणजे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. काय आहे? तर एखादे कार्य करण्याची व्यक्तीची विशेष क्षमता. दुसरा आहे व्यक्तीची कार्य करताना समायोजनाची क्षमता. आणि तिसरा आहे सातत्याने कौशल्यात सुधारणा करणे. ह्या तिन्ही गोष्टी
म्हणजे अभियोग्यता होय. म्हणून पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. पुढचा प्रश्न पाहूया. सहकार्यात्मक अध्ययनात विद्यार्थ्याची भूमिका कोणती असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सहकार्यात्मक अध्ययनात विद्यार्थ्यांची भूमिका ही वरील सर्व. कोणते कोणते? तर सामंजस्य, परस्पर सहकार्य आणि अनुकूलता. पुढचा प्रश्न पाहूया. बालकातील व्यक्तिभेदाबाबत शिक्षकाची भूमिका असावी. तर बालकातील व्यक्तिभेदाबाबत शिक्षकाची भूमिका ही पर्याय क्रमांक 5 वरील सर्व असावी. तर कोणती? तर विद्यार्थ्याची अभिरुची, अभियोग्यता व दृष्टिकोन जाणणे, त्यानंतर विद्यार्थी क्षमतानुसार अध्यापन करणे, त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुणांना वाव देणे, त्यानंतर अभ्यासक्रम व्यक्तिभेदानुरूप लवचिकतेने राबविणे. म्हणून पर्याय क्रमांक 5 वरील सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एका मुलाचे मानसिक वय 5 वर्ष व शारीरिक वय 4 वर्षे आहे, तर त्या मुलाचा बुद्धिगुणांक किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 125. तर पाहायचं सूत्र पाहूया बुद्धिगुणांकाचं. तर बुद्धिगुणांकाचं सूत्र असं आहे की बुद्धिगुणांक बरोबर मानसिक वय, त्यानंतर छेद भागिले शारीरिक वय आणि गुणिले 100. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 125. पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थ्यातील सृजनशीलतेचे घटक जाणण्यासाठी कोणती बाब योग्य ठरणार नाही असं विचारले. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बहुपर्यायी प्रश्न. हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.